नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण पेज सेटअप कसा करावा याची माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम आपण एखादी फाईल सिलेक्ट करू. जसे की मी ही एक फाईल सिलेक्ट केलेली आहे. ह्या पेजचा मी ऑलरेडी सेटअप केलेला आहे. मात्र यात आपल्याला जर काही कारणास्तव बदल करायचा असेल तर तो कसा करता येतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे बघा, इथे प्रिंट व्ह्यू ऑप्शन मध्ये आपण बघूया हे पेज कसं सेट झालेलं आहे. हे बघा, हे A4 साइज पेपर आहे. A4 साइजच्या पेपरवर हे पेज सेट झालेलं आहे. हे पेज घेऊया आपण. हे बघा, प्रिंट व्ह्यू घेतला, यानंतर यात बघितलं की हे पेज लीगल साइज पेपरवर सेट झालेला आहे. पण काही कारणास्तव जर यात आपल्याला काही बदल करायचा असेल तर तो कसा करायचा ते आपण यात बघूया. हे प्रिंट व्ह्यूचं ऑप्शन जर आपल्या स्क्रीनवर असं येत नसेल तर ह्या छोट्याशा एरो कीवर क्लिक करून इथे प्रिंट व्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करा, जेणेकरून हा सिम्बॉल आपल्याकडे कायम या टूलबारच्या टॉपला राहील. तर बघा, जर हे जे लीगल साइज पेज आहे हे जर आपल्याला A4 वर कन्वर्ट करायचं असेल तर पेज लेआउटमध्ये जाऊन साईजमध्ये A4 ऑप्शन आपण निवडू शकतो, किंवा प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये जाऊन पेज सेटअपमध्ये पेपर साईज इथे लीगल ऐवजी परत A4 आपण निवडू शकतो. याला ओके म्हणा. हे बघा, यानंतर आता ह्या एका पेजचे 2 पेज झालेले आहेत. 2 कॉलम दुसऱ्या पेजवर गेलेले आहे. आता हे दोन्ही पेज जर आपल्याला एका पेजवर आणायचे असतील तर शो मार्जिनवर जावं लागेल. पण बघा, इथे ह्या बाजूला आणि ह्या बाजूला असे 2च कॉलमच्या रेषा आपल्याला दिसत आहेत. याचं कारण असं आहे की हे शीट मी लॉक केलेलं आहे. याच्यामध्ये काहीही बदल करण्यासाठी आपल्याला हे अनलॉक करणं गरजेचं आहे. रिव्ह्यूमध्ये जाऊन अनप्रोटेक्ट शीट म्हटल्यानंतर हे शीट अनलॉक झालेलं आहे. हे मी लॉक केलेलं आहे म्हणून आपल्याला अनप्रोटेक्ट करावं लागलं. एरवी ते अनप्रोटेक्ट करावं लागत नाही. याचं कारण असं की यात मी काही फॉर्म्युलेज ॲड केलेले आहेत, त्यात बदल करता येऊ नये म्हणून हे शीट मी प्रोटेक्ट केलेलं होतं. यानंतर परत एकदा प्रिंट आणि बघूया, 2 कॉलम अजूनही बाहेर आहे. याला बेस्ट पर्याय असा आहे की डायरेक्टली माऊसने आपण ही जी कॉलम आणि रोज आहे हे यांची लांबी रुंदी आपण कमी जास्त करू शकतो. तरी देखील पेज ॲडजस्ट झालं नाही तर पेज सेटअपमध्ये जाऊन ॲडजस्ट टू ही जी साईज आहे इथं 85% ऐवजी थोडी कमी करत जाऊन बघूया 70% जर केली आणि याला ओके म्हटलं तर हे पेज यावर सेट झालेलं आहे. शो मार्जिन ऑप्शन काढल्यानंतर हे पेज कसं दिसेल असं आपण बघतोय. आता सुद्धा देखील या पेजमध्ये या बाजूला थोडीशी जागा रिक्त आहे. व्यवस्थित दिसण्यासाठी आपण इकडनं डायरेक्टली थोडंसं ड्रॅग केलं की आपल्याला ते पेज कसं दिसेल याचा अंदाज येऊ शकतो. आणि त्यानंतर हे पेज आता आपल्याला प्रिंटसाठी रेडी झालेलं आहे. डायरेक्टली प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून आपण याची प्रिंट काढू शकतो. केलेला चेंजेस सेव्ह करण्यासाठी सेव्ह या मेनूवर आपल्याला क्लिक करणं गरजेचं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.